ठीक आहे. तर आज आपण चॅनलची पूर्ण सेटिंग शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव टाकलं तर YouTube वरती तुमचे किती व्हिडिओज आहेत त्या संदर्भात वगैरे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट वरती व्हिडिओ बनवले असतील, तर स्ट्रेस मॅनेजमेंट टाकल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं नाव त्याच्यातले व्हिडिओज तुमचे दिसायला पाहिजे. ठीक आहे. तर मी आता माझी मोबाईलवर ठीक आहे. माझा मोबाईल दिसतोय तुम्हाला प्रत्येकाला? येस ऑर नो? Yes, yes. त्याला पिन कसं करून येतं? ठीक आहे. आता याच्यामध्ये मी YouTube वरती गेली. जर मी YouTube वरती गेली तर साईडला बघा माझा फोटो दिसतोय, म्हणजे माझं चॅनल चेंज आहे. आता मला ते चेंज करायचंय तर मी यू वर क्लिक करेल. ठीक आहे. इथे स्विच अकाउंट वरती करेल. ठीक आहे. स्विच अकाउंट वर क्लिक केल्यावरती माझं बघा स्वानंदी सेवाभावी संस्था आहे, मी त्याच्यावरती क्लिक केली. ठीक आहे. आलं. आता बघा इथे त्यांनी दिलंय टर्न ऑन नोटिफिकेशन, डोंट मिस द लेटेस्ट व्हिडिओज अँड मोर फ्रॉम युअर फेवराइट चॅनल. आता आपल्याला नोटिफिकेशन नकोय म्हणून मी नो थँक्स म्हटलं. पुन्हा यू वरती क्लिक केली मी. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला चॅनलची काय करायची आहे, सेटिंग करायची आहे. ठीक आहे. तर सेटिंग वरती साईडला क्लिक केली. ठीक आहे. आता इथे आपण जनरल वरती क्लिक केली तर पूर्ण जनरल येतं की मीटिंग रिमाइंडर ऑन पाहिजे का वगैरे. ठीक आहे. या सगळ्या सेटिंग आहेत, लोकेशन वगैरे तुम्हाला काय. तर यामध्ये आपल्याला कुठलीही चेंजेस करायचे नाहीयेत. आपल्याला मेन सेटिंग कुठे करायची आहे ती अबाउट वरती जायचं. ठीक आहे. आता अबाउट वर गेल्यानंतर सेटिंग मध्ये यायला पाहिजे. इथे जी त्या दिवशी जनरल सेटिंग होती ती का नाही येते? ठीक आहे. मी कुठे गेली बघा. या ठिकाणी तुमच्या जे आपण त्याचं नाव दिलं होतं स्वानंदी 780, त्याच्या समोर व्ह्यू चॅनल आहे बघा. ठीक आहे. मी व्ह्यू चॅनल वरती गेली की इथे तुम्हाला मोर अबाउट दिस चॅनल वरती क्लिक करायची. ठीक आहे. तर या चॅनलचं तुम्हाला इन्फो मिळेल या ठिकाणी. आणि मग नंतर तुम्हाला या ठिकाणी सेटिंग करायची असेल, सेटिंग. हा ठीक आहे. तर इथे बघा मॅनेज व्हिडिओच्या बाजूला इथे पेन्सिलचं चिन्ह दिसतंय का प्रत्येकाला? येस ऑर नो आन्सर द्या. Yes. दिसतंय ना? तर त्या पेन्सिलच्या चिन्हावरती क्लिक केलं. आता बघा तुमचं नेम, तुम्ही हँडल दिलं होतं, चॅनल URL दिलं होतं. आता डिस्क्रिप्शन.
डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जर माझा व्हिडिओ बघाल तर त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी पूर्ण माझी माहिती टाकलेली आहे की नंदिनी भावसार इज अ एज्युकेशनल रिनोन्ड पर्सन वगैरे अशी सगळी माहिती टाकलेली आहे. माझी फेसबुकची लिंक टाकलेली आहे, माझी इंस्टाग्रामची लिंक टाकलेली आहे आणि माझे जे व्हिडिओज आहे ज्याची मी लिस्ट तयार करून ठेवलेली आहे ते सगळं लिंक मी इथे टाकलेली, बरोबर आहे. तर या डिस्क्रिप्शन मध्ये युजर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकेल ती माहिती तुम्ही बाय डिफॉल्ट टाकून ठेवायची. पण जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड कराल तेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये चेंज करताना सुरुवातीची ओळ आपल्याला टाकायची आहे की धिस व्हिडिओ विल हेल्प यू. ठीक आहे, धिस व्हिडिओ विल हेल्प यू फॉर धिस. ठीक आहे, आता मी हे सगळं बंद करते. तुम्हाला आधी दाखवते माझ्या चॅनल वरती किंवा माझ्या व्हिडिओ वरती. हा, मी याच्यातून बाहेर येते, चॅनल स्विच करते. मी इथून स्विच अकाउंट वरून म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय म्हणून. माझे व्हिडिओज माझ्या चॅनल वरती जावं लागेल ना. ठीक आहे, आता तुम्ही यामध्ये जर गेलात माझ्या याच्यावरती, दिसतंय प्रत्येकाला. आता या ठिकाणी डिस्क्रिप्शन, हा हे पहा खाली दिसलं का, नंदिनी भावसार इज अ रिनोन एज्युकेशनल ट्रेनर अँड कन्सल्टंट, इज अ सर्टिफाइड ब्रेन डेव्हलपर, हॅज रिसिव्ड हिरकनी फ्रॉम Union Ministry of State for Finance, has recorded her name in OMG signature program Love You Zindagi, has received Perfectionist Award, Career Guru, Best Performance, Super Abacus Franchisee Provider. आणि मग नंतर खाली मी मराठीतून दिलाय की व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टू नो मोर अबाउट अस क्लिक ऑन लिंक. ठीक आहे, काय करायचंय, तुमच्या वेबसाईटची लिंक जर तुमची असेल तर. आता माझ्या याच्यामध्ये काही प्लेलिस्ट तयार केलेल्या आहे, तर मी प्लेलिस्ट 1 प्लेलिस्ट 2 दिलेलं आहे. सोशल मीडिया लिंक दिलेली बघा, फेसबुक .colon दिलेलं आहे आणि मग फेसबुकची लिंक दिलेली आहे. मी जर त्याच्यावरती क्लिक केली तर तो मला फेसबुकच्या अकाउंटवर घेऊन जाईल, म्हणजे लोक मला फेसबुक वरती जाऊन पण फॉलो करतील. इंस्टाग्राम अकाउंट वरती एकच मिनिट. नेहा सेंटर बंद कर रही हो आप? नेहा सेंटर बंद कर रही हो? सेंटर पे रहने वाले लोग आज के दिन ना से ठीक है। मग तुम्हाला फिर आपको YouTube चैनल की लिंक है, फिर मेरे बुक जो परचेस करना है उसकी भी लिंक दी हुई है, फिर मेरा बिजनेस ईमेल भी आया हुआ। यानी कि अगर कोई आपका वीडियो देख रहा है और वो देखने के बाद अगर उसको आपको कांटेक्ट करना है तो आप यहाँ पे आपका बिजनेस ईमेल आईडी भी डाल सकते हैं। तो इस तरह से आपको डिटेल्स देना है। अभी स्वानंदी जो है वो अकाउंट मैंने डमी डाला हुआ है, इसलिए मेरे पास उसके बारे में कुछ भी लिखने के लिए नहीं है, तो मैंने कुछ भी वहां पे नहीं लिख सकती। अब देखो मैंने टाइटल दिया हुआ है, देखो हाउ टू इम्प्रूव वर्बल कम्युनिकेशन बाय। अब ये हैश देके जब देते हैं ना हम, तो हैश का मीनिंग होता है ये कीवर्ड बन गया नंदिनी भावसार नाम से। तो कभी भी कोई भी नंदिनी भावसार नाम से सर्च करेगा तो ये वीडियो भी आएगा। ये हैश वर्बल कम्युनिकेशन, कोई वर्बल कम्युनिकेशन के बारे में फाइंड आउट करेगा तो ये वीडियो आ जाएगा, कम्युनिकेशन के बारे में फाइंड आउट करेगा तो ये वीडियो आ जाएगा। तो डिस्क्रिप्शन समझ में आया सबको? यस। मॅडम थोडस मराठीमध्ये घेतलं तर जरा पटकन डोक्यात बसल. म्हणजे हे जे डिस्क्रिप्शन घ्यायचे ते मराठीतून समजून सांगू? नाही, मी जे हा सांगितलं ते मराठीतून सांगू का? हा, ते लिंक वगैरे म्हणजे कशा कुठून घ्यायच्या, कशा घ्यायच्या किंवा काय कशा पद्धतीने करायचं. ओके ओके ठीक आहे. हा, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, आता बघा माझं प्रोफाईल आहे भरपूर है ना,
त्याच्यामुळे मी टाकलं. येस. पण जेव्हा मी पहिला व्हिडिओ टाकला होता, तेव्हा मी जस्ट सुरुवात केली होती, तेव्हा माझ्याकडे कुठलंही अवॉर्ड नव्हतं. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे मी डिस्क्रिप्शनमध्ये फक्त धिस व्हिडिओ विल शो यू म्हणजे या व्हिडिओमधून तुम्ही बघू शकतात, की तुम्हाला आता जसं मला इथे टाकायचं असेल, तर मी एडिट करून टाकू शकते, की या व्हिडिओमधून तुम्हाला व्हर्बल कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, हे तुम्हाला समजेल म्हणून. बरोबर आहे. आणि म्हणून मी काय केलं, की त्या ठिकाणी तसं टाकून दिलं. तुम्ही मराठीतून टाकलं, मराठीतून टाका, हिंदीतून टाकलं, हिंदीतून टाका. तुम्हाला जर संपूर्ण जगामध्ये काम करायचं असेल, तर मोस्टली हिंदीतून टाका. ठीक आहे. बघा आता माझा पूर्ण व्हिडिओ संपला. वरती आलं बघा, थँक यू फॉर वॉचिंग आणि मग नंतर माझं नाव आलं. इकडे बघा लेटेस्ट व्हिडिओ आले सजेशनचे आणि वॉच नेक्स्ट आले. म्हणजे युजरला जर हे बघायचं असेल, तर तो याच्यावर क्लिक करेल, याच्यावर क्लिक करेल. तो दुसऱ्याच्या चॅनल वरती जाणार नाही. समजलं हे? तर याला जे म्हणतात म्हणजे याच्या आधी जे आलं होतं याला एंड स्क्रीन म्हणतात. तुमच्या पहिल्या व्हिडिओला एंड स्क्रीन नसणार कारण तुमच्याकडे व्हिडिओच नाहीये. बरोबर आहे? दुसऱ्या व्हिडिओला एंड स्क्रीन मध्ये पहिला व्हिडिओ असणार. तिसऱ्या व्हिडिओला एंड स्क्रीन मध्ये दुसरा आणि पहिला व्हिडिओ असणार. समजलं? म्हणजे पाठ काय लिहायचंय तुम्हाला YouTubeचा व्हिडिओ टाकताना पहिले डिस्क्रिप्शन तुम्हाला कंप्लीट करायचंय. ठीक आहे, लिहून घ्या प्रत्येकाने. वी मस्ट हॅव टू एंटर द डिस्क्रिप्शन. रोहिणी मॅम समजतंय? सुधीर सर, रेवती मॅम येस. समजतंय ना? तर हो. तुम्हाला काय करायचंय चॅट जीपीटी वरून तुम्हाला डिस्क्रिप्शन हा पाठ काढून घ्यायचा आहे. तो कसा काढायचा ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे? तर इथपर्यंत समजलं तुम्हाला डिस्क्रिप्शन पार्ट का टाकायचा असतो तर युजरला आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा. आता या ज्या लिंक आहे ना मी फेसबुक स्वतः हाताने लिहिलंय लिंक टाकली. ही लिंक कुठून घेतली मी फेसबुक अकाउंट ओपन केलं. फेसबुक अकाउंट ओपन केल्यानंतर माझं जे पेज आहे ज्या पेजवरती इथून जायला पाहिजे त्याची लिंक कॉपी केली ऍड्रेस बार वरून आणि इथे फक्त पेस्ट केली. सौरभ सर समजलं? हा नाही. तुम्ही हे हाताने लिंक टाईप नाही करायची सर. बघा आता मी या लिंक वरती क्लिक केली तर मी माझ्या फेसबुकच्या याच्यावरती जाते बघा. आली का? तर इथे माझा फेसबुक लॉग इन नाहीये मोबाईल वरून त्याच्यामुळे तो लॉग इन करून मग तो तिथे जाईल. बरोबर आहे? जर मी माझ्या फेसबुकच्या लॉग इन असली असती तर इथून तो फेसबुक वरती सहज गेला असता. पण मला काय म्हणायचं की आता फेसबुकचं अकाउंट जे आहे ते माझं हा. आत्ताचं नॉर्मल आहे, परंतु आता आपण बिझनेसचे अकाउंट बनवतोय नवीन बनवलंय, अरे हा तर फेसबुकचं मग बिझनेस त्याच्यासाठी अकाउंट फेसबुकचं तयार वेगळं होत अकाउंट नाही. असावं का? नाही 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 फेसबुकचं बिझनेस अकाउंट कधीच नसतं. प्रत्येकाच्या नावानेच फेसबुकचं अकाउंट असतं. फक्त फेसबुकचं जे अकाउंट आहे तुमचं आता सध्या त्याच्यामध्ये तुम्हाला पेज बनवावं लागतं फेसबुकचं. ओके. ठीक आहे? आणि ते पेज तुमचं बिझनेसचं पेज असेल. माझं अकाउंट माझ्या नावानेच आहे नंदिनी भावसार नावाने आणि ओके. मग मी उडान नावाने त्याच्यामध्ये पेज तयार केलेलं आहे. ओके. ठीक आहे? तर तुम्हाला कोणाला पण फेसबुकचं अकाउंट बदलायची गरज नाहीये. ओके. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला पेज तयार करायचंय. सुधीर सर तुमचं आहे फेसबुकचं अकाउंट? आहे आहे. आहे. आता तुमचा काही बिझनेस नाहीये पण ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वगैरे तयार कराल तेव्हा त्याच पुस्तकाचे व्हिडिओज आपल्याला छोटे छोटे तयार करायचे. बरोबर आहे? आणि तेच आपल्याला फेसबुक वरती पण अपलोड करायचे ते तर ऑटोमॅटिकली इन्स्टाला. तुमचं प्रत्येकाचं फेसबुक अकाउंट हे इन्स्टाला कनेक्ट असलं पाहिजे. मी जे सांगते ना ते लिहून घ्या तुम्हाला काय काय मॉडिफिकेशन करायचंय. ठीक आहे फेसबुकचं अकाउंट इन्स्टाला कनेक्ट असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही फेसबुकवर काहीही पोस्ट कराल तर ते इन्स्टाला पोस्ट होऊन जाईल आणि इन्स्टावर काही पोस्ट कराल तर फेसबुकवर पोस्ट होऊन जाईल. ठीक आहे हे समजलं? सौरभ सर समजलं हे? हा तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की फेसबुकचं अकाउंट कधीच बिझनेसचं अकाउंट नसतं. फेसबुकचं अकाउंट हे नावानेच ओपन होतं आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये जे पेज तयार करतात तर ते पेज तुम्ही बिझनेसच्या नावाने करू शकतात.
फक्त तुम्हाला बिझनेस फेसबुक वरती जायचं असेल तर facebook.com आधी business.facebook.com असं तुम्हाला टाकावं लागतं, तर तुमचं बिझनेस अकाउंट तेच बनून जातं. तुम्हाला फेसबुकचं दुसरं अकाउंट ओपन करायची गरज नाहीये. ओके. समजलं? मग आता तुमच्या लिंक आहे ना, युट्यूबची लिंक जी असेल ती पण तुमची चॅनलची लिंक रेडी पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? कोणाला काही अडचण? आपण व्हॉट्सअप चॅनल पण बनवू शकतो ना मॅडम आता? व्हॉट्सअप चॅनल व्हॉट्सअप चॅनल पण बनवू शकतो, बट व्हॉट्सअप चॅनल मध्ये आपले जे ग्रुपचे लोक आहेत है ना, तिथपर्यंतच आपल्याला जाता येईल ना. आणि व्हॉट्सअप चॅनलला म्हणजे काय सांगता येईल की पाहिजे तेवढी अजून पब्लिसिटी वगैरे काही मिळत नाहीये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण व्हॉट्सअप चॅनल कडे जाण्याआधी युट्यूब चॅनल बनवू, कारण तुमच्याकडे मसाला तर युट्यूब चॅनल मधूनच तिकडे जाणार आहे ना व्हॉट्सअप चॅनलवर. समजलं रेवती मॅम? हो हो. नाही आपण जसं आता फेसबुक इंस्टाग्राम वगैरे याच्या लिंक टाकत असतो, व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक तयार होते ना? हो, व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक तयार होते. तुम्ही व्हॉट्सअप चॅनल बनवून त्याची पण लिंक तुम्ही टाकू शकता. म्हणजे तुमचे जेवढे काही सोशल मीडियाचे अकाउंट आहेत ना, ते सगळेच्या सगळे तुम्ही इथे टाकू शकतात लिंक मध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये. हा, डिस्क्रिप्शन मध्ये. तर डिस्क्रिप्शन मध्ये काय काय यायला पाहिजे लिहून घ्या. तुमची फेसबुकची लिंक, इंस्टाग्रामची लिंक, युट्यूब मध्ये जर प्लेलिस्ट असेल तर त्याची लिंक, तुमचा ईमेल आयडी, ठीक आहे. वेबसाईट असेल तर तुमच्या प्रॉडक्टची वेबसाईट असेल तर तुम्ही ती देऊ शकतात, कारण तुम्ही डायरेक्ट सेलिंग मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली कंपल्सरी लिहायचंय की व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. तर तुम्ही इंग्लिश मधून लिहा, मराठीतून लिहा, कसं पण लिहिलं तरी पण चालेल. आणि तुमचे अचिव्हमेंट्स नसतील तर नाही लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे, अचिव्हमेंट्सने खूप काही फरक पडत नाही. आपली सुरुवात आहे, त्याच्यामुळे कोणी असा विचार नाही करायचा माझ्याकडे तर काहीच अवॉर्ड्स नाहीये वगैरे, तर मी कसं करू. ठीक आहे, समजलं? हे प्रत्येकाला डिस्क्रिप्शन मध्ये काय काय यायला पाहिजे रोहिणी मॅम वाचा एकदा. फेसबुक लिंक, इंस्टाग्रामची लिंक, आणि बिझनेस लिंक, आणि अजून बिझनेस ईमेल लिंक का मॅडम? ईमेल आयडी ची लिंक का? ईमेल आयडी का? हा, ईमेल आयडी. पुढे अजून अजून रेवती मॅम तुम्ही काय काय लिहिलं सांगा, डिस्क्रिप्शन मध्ये काय काय यायला पाहिजे? फेसबुक लिंक, इंस्टाग्राम लिंक, प्रोडक्ट लिंक, ईमेल आयडी आणि अचिव्हमेंट. हा, अचिव्हमेंट्स. व्हेरी गुड. या 5 गोष्टी तुमच्या युट्यूब चॅनल मध्ये यायलाच पाहिजे कंपनी. समजलं डिस्क्रिप्शन काय असतं ते? आता बघा, नाव देताना तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची. तर केव्हा पण युट्यूबचे व्हिडिओ तुम्ही जेव्हा गुगलवर सर्च करतात तर तुमचा प्रश्न सुरू होतो व्हॉट इज किंवा हाऊ टू. बरोबर आहे ना? व्हॉट इज द मिनिंग ऑफ, है ना? व्हॉट इज द 5 स्टेप्स ऑफ सक्सेस. बरोबर आहे? व्हॉट इज द बेस्ट प्रॉडक्ट फॉर धिस इन द वर्ल्ड वगैरे, असे व्हॉट इज वरून क्वेश्चन होतात आणि हाऊ टू वरून क्वेश्चन्स असतात. बरोबर आहे? मग तुम्हाला काय करायचंय की आपले जे पहिले व्हिडिओज असतील त्याची सुरुवात हाऊ टू किंवा व्हॉट इज या 2 क्वेश्चन्सने तयार व्हायला पाहिजे. ठीक आहे, एक्झाम्पल जसं व्हॉट इज तुमचं प्रॉडक्ट. ठीक आहे, व्हॉट इज द यूज ऑफ, है ना? तुमचं ऑन अँड ऑन असेल तर ते तुम्ही टाकू शकतात. ठीक आहे, हाऊ टू यूज ऑन अँड ऑन प्रॉडक्ट. बरोबर आहे? हाऊ माय लाईफ स्टाईल, काय तुमच्या कंपनीचं नाव? माय लाईफस्टाईल आहे ना? येस. हा, तर
हाऊ माय लाईफस्टाईल कंपनी इज ग्रोईंग किंवा हाऊ माय लाईफस्टाईल कंपनी इज वर्किंग, है ना. तर या पद्धतीने तुमची असायला पाहिजे सुरुवातीचे काही व्हिडिओज. ठीक आहे. आता ते व्हिडिओचं नाव म्हणजे टाकल्यानंतर हे काय व्हिडिओ मध्ये मांडायचे? काय नाही नाही व्हिडिओ मध्ये नाही. खाली बघा माझं दिसतंय का, हाऊ टू इम्प्रूव्ह व्हर्बल कम्युनिकेशन. एक मिनिट हा. बघा स्क्रीनवरती दिसतंय ना तुम्हाला, हो. Yes. हाऊ टू इम्प्रूव्ह व्हर्बल कम्युनिकेशन. तर Yes. तसं तुमचं हा. टायटल येतं व्हिडिओला टायटल, तर तिथे लिहा खाली व्हिडिओ टायटल आणि डॅश हा. करून हाऊ टू अँड व्हॉट इज ने सुरू करणारे व्हिडिओ टायटल द्यायचे. हा. ठीक आहे. आता तुम्ही असे टायटल दिले की पुढे हॅश देऊन तुम्हाला टॅग नेम द्यायचे असतात. तर टॅग नेम मध्ये म्हणजे हॅश देऊन तुमचं नाव कम्प्लीट यायला पाहिजे. जसं रोहिणी बल्लाळ, तर याच्यामध्ये स्पेस नको, हॅश रोहिणी बल्लाळ. ठीक आहे. हॅश माय लाईफस्टाईल, हॅश ऑन अँड ऑन, जे प्रॉडक्ट असेल त्याचं नाव यायला पाहिजे. ठीक आहे. पण तुम्ही त्या कंपनीचं, ज्या कंपनीचं प्रॉडक्ट एक्सप्लेन करताय ना, तर त्या कंपनीचं नाव प्रत्येक व्हिडिओच्या खाली हॅश देऊन दिलं पाहिजे. जसं सुधीर सरांनी जर व्हिडिओ बनवला तर त्यांच्या पुस्तकाचं जे नाव आहे, ज्या पुस्तकातून त्यांनी हे कंटेंट सांगताय, तर हॅश देऊन त्या पुस्तकाचं नाव प्रत्येक व्हिडिओ खाली आलं पाहिजे. ठीक आहे. व्हिडिओ टायटल देताना हाऊ आणि व्हॉट इजचा वापर करायचा. व्हिडिओ टायटल मध्ये हॅश देऊन आपलं नाव, हॅश देऊन प्रॉडक्टचं नाव, हॅश देऊन कंपनीचं नाव यायला पाहिजे. समजलं टायटल? येस. याच्यामध्ये काही अडचण नाही. तर आपल्याला महत्वाचं काय असतं, टायटल डिस्क्रिप्शन असतं. ठीक आहे. आता आपण इथून याच्यामध्ये काय असतं की टॅग म्हणून असतात. मी इथून पुन्हा चॅनल स्विच करते किंवा याच चॅनल मध्ये दाखवून देते, कारण त्या चॅनल मध्ये मला सेटिंग नाही जमणार. तर व्ह्यू चॅनल वरती मी गेली. ठीक आहे. आणि व्ह्यू चॅनल वरती गेल्यानंतर की वरती बघा, बी द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ दिसतंय का? हो. हा. हा, याला म्हणतात चॅनल बार. ठीक आहे. तुम्ही जेवढे पण स्पीकरला ऐकत असाल, तुमच्या आवडीचे जे काही स्पीकर असतील त्यांना ऐकत असाल, तर तुम्ही त्यांचं हे चॅनल बार बघा. त्याच्यावरती त्यांचं स्लोगन असतं, म्हणजे हे चॅनल एक्झॅक्टली काय काम करतं, हे चॅनल कोणासाठी आहे. ठीक आहे. तर तुम्हाला पण असं तुमचं टॅगलाईन तयार करायची आहे. मग तुम्ही डायरेक्ट सेलिंग मध्ये काय बदल करताय, समजा तुमचं ऍग्री प्रॉडक्ट आहे, है ना, तर ऑर्गॅनिक पद्धतीने शेती जर तुमच्या प्रॉडक्टमुळे होत असेल, तर त्याचं टॅगलाईन काय असायला पाहिजे, तुम्ही चॅट जीपीटीला विचारू शकता. ठीक आहे. हा काय झाला तुमचा युट्यूबचा चॅनल बार. ठीक आहे. तुम्हाला हे नाही जमलं तर आपण एखाद्या व्यक्तीला सांगून ते 200 रुपये देऊन आपण ते बनवून घेऊ शकतो त्याच्या साईज नुसार. फक्त तुमचे कंटेंट रेडी पाहिजे. जसं तुमचा असा फोटो असायला पाहिजे छानसा. ठीक आहे. आत्ताच करायचं असं काही नाहीये. मी पण 2 वर्षापूर्वी चॅनल बार तयार केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ते करायलाच पाहिजे असं कंपल्सरी नाहीये. आधी आपले व्हिडिओज. आता बघा खाली माझे किती व्हिडिओज आहे, 142 व्हिडिओज आहे. बरोबर आहे. आता मी जर या एरो वरती क्लिक केली तर बघा डिस्क्रिप्शन दिसतंय माझं, फेसबुक लिंक दिसते आणि टोटल व्ह्यूज किती झालेले आहेत बघा. किती आहे? 29,255. ठीक आहे. तर हे सगळं ते म्हणजे माझ्या टोटल व्हिडिओजचे मिळून ना, जेवढे पण 142 व्हिडिओज आहेत ना, ते सगळे मिळून. ठीक आहे. आता या ठिकाणी मी पुन्हा एडिट वरती जाते. आता या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शन, प्रायव्हसी आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये
Analytics मध्ये हा. आता बघा मी या ठिकाणी मॅनेज व्हिडिओच्या बाजूला एक ग्राफ दिसतोय प्रत्येकाला. हा हा, या ग्राफ वरती मी क्लिक केली तर तो माझे टोटल सबस्क्रायबर दाखवतोय, किती व्ह्यूज झाले, किती लाईक झालेले आहेत, किती कमेंट्स आलेले आहेत आणि किती शेअर झालेले आहेत बघा तो दाखव. आणि शेवटच्या 7 दिवसामध्ये किती व्ह्यूज आलेले, 332 व्ह्यूज आलेले. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लेटेस्ट माझा कोणता व्हिडिओ आलाय, टॉप माझे शॉर्ट्स कोणते आहेत बघा, किती व्ह्यूज आहे, 985, 878, 635, 498. बरोबर आहे. आता हे पण आहे बघा, हा माझा पहिला व्हिडिओ असेल करिअर काउन्सिलिंगचा, पहिला नाही दुसरा तिसरा असेल. हा जो व्हिडिओ आहे 6 वर्षापूर्वी बनवलेला आहे बघा. ठीक आहे. तो पण माझ्या इन्स्टिट्यूट मध्येच बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता तो पण व्हिडिओ. तेव्हा मी कशी दिसत होती तेव्हा पण मी व्हिडिओ केला आहे बघा. माझे पहिले जे व्हिडिओज आहेत ना त्यांना व्ह्यूज पण भरपूर आलेले आहेत, कारण 6 वर्षापूर्वी आहे आणि त्याच्यामध्ये माझे फोटो पण तुम्हाला साधारणच दिसत असतात. तर तुम्ही परफेक्शनच्या चक्कर मध्ये जाऊ नका. ठीक आहे. आता बघा, मला माझे टार्गेट ऑडियन्स शोधायचे, तर इथे त्यांनी मला ऑडियन्स देऊन टाकले बघा, की तुमचे व्हिडिओज कोण बघतं, तर 18 ते 24 मध्ये फक्त 17%. म्हणजे उद्या जर मला ऍड करायची आहे तर मी 18 ते 24 वर्षापर्यंतच्या मुलांना ग्राह्य धरणार नाही, कारण ते फक्त 17% माझा व्हिडिओ बघतात आहे. बरोबर आहे. मग माझ्याकडे 25 ते 44 पर्यंतचे 30% बघतात. म्हणजे मी 25 वर्षापासून 44% पर्यंत 25 वर्षापासून 44 वर्षापर्यंतच्या लोकांना मी टार्गेट करू शकते. म्हणजे तुम्हाला तुमचा टार्गेट ऑडियन्स शोधण्यासाठी सुद्धा युट्यूब हेल्प करतो, की तुमचे व्हिडिओ कोण बघतात. बघा आता मेल किती मेल बघतात, तर 66% मेल बघतात माझे व्हिडिओ आणि फिमेल किती बघतात, तर 33% बघतात. मग मला टार्गेट करताना पण मी जास्तीत जास्त मेलला टार्गेट करेल. जॉग्राफी मध्ये बघितलं तर बघा, इंडियामध्ये माझा व्हिडिओ जो आहे तो 67% बघितला गेला, कारण माझे आधीचे व्हिडिओ हे सगळे मराठीतून होते. ठीक आहे. आपण गोल सेटिंगचं सेशन पण पूर्ण मराठीतून घेतलंय. बट नंतर वीरेंद्र कुमार आले आणि त्यांना मराठी कळत नव्हती, म्हणून आपण हिंदीतून सुरू केला. तर माझे आत्ताशी हिंदीतून व्हिडिओ येतात, तर नेपाळमध्ये 1% माझा व्हिडिओ बघितला जातो. बघा मी राहते कुठे, इंडियामध्ये किती, ऑल ओव्हर इंडियामध्ये किती पाहायला जात आहे वगैरे, हे सगळं मला इथे दिसतंय. समजलं तुम्हाला? म्हणजे तुम्ही जर युट्यूबवर व्हिडिओ तयार करायला लागलेत तर तुम्हाला तुमचा टार्गेट ऑडियन्स पण शोधता येतो. त्याच्यासाठी तुम्हाला 4 लोकांना विचारायची गरज नाहीये की मी हे प्रॉडक्ट घेऊन कुठे जाऊ. युट्यूब तुम्हाला सगळी माहिती देईल. त्यामुळे युट्यूब वरती तुम्हाला व्हिडिओ टाकायचे आहेत. ठीक आहे. आता मी जर खाली व्ह्यू मोर एनालिटिक्स वर इन स्टुडिओ वरती क्लिक केली तर तो मला अजून युट्यूब स्टुडिओ हे पण एक सॉफ्टवेअर आहे, ते आपण टाकू शकतो, पण त्याचा आपल्याला आता वापर नाहीये. बरं, इथपर्यंत समजलं तुम्हाला? यस हा, ठीक आहे. तर मॅडम, इथे तुम्हाला, हा बोला ना सौरभ सर. हे जे सबस्क्रायबर व्ह्यूज वगैरे जे आहेत, म्हणजे याचा आपल्याला बिझनेसच्या दृष्टीने, म्हणजे जसं किती सबस्क्रायबर झाले म्हणजे आपल्याला युट्यूब चॅनल हे करतं किंवा तर किती तुमचे आहे. 1000 सबस्क्रायबर झाले समजा. हा ठीक आहे. तर 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर तुमचं चॅनल मॉनेटाइज होतं. म्हणजे मॉनेटाइज म्हणजे युट्यूब त्याच्यावरती लक्ष ठेवतो. हा ठीक आहे. आणि मग लक्ष ठेवल्यानंतर तुमचं 1000 सबस्क्रायबर ज्या दिवशी झाले त्या दिवसापासून 1 वर्षापर्यंत, म्हणजे 365 दिवसापर्यंत जर तुमचा वॉच टाइम हा 4000K झाला, 4000 सेकंदचा झाला की मिनिटाचा आहे, तर मी तुम्हाला ते प्रेझेंटेशन मध्ये दाखवेल. तर त्या प्रेझेंटेशन मध्ये मी तुम्हाला सांगेल किती झाला, तर तेवढं झालं तर तुम्हाला पैसे येणं सुरू होतात. म्हणजे 4000 वॉच टाइमच्या वरती तुमचा वॉच टाइम झाला तर तुम्हाला पैसे येणं सुरू होतं. ठीक आहे. मग नंतर तुमचे सबस्क्रायबर मिलियन पर्यंत गेले तर तुम्हाला सिल्वर बटन येतं, बिलियन पर्यंत गेले तर गोल्डन बटन येतं वगैरे. मी ते सगळं सांगणार आहे तुम्हाला.
पण आधी ओके. आपल्याला जे टेक्निकल पार्ट आहे ना तो कम्प्लीट करून घेऊ म्हटलं आपण. हा. समजलं इथपर्यंत? आणि हे के म्हणजे काय असतं मॅडम? ते म्हणजे थाउजंड्स. अच्छा. हा 29,500 असं. हे 2.4 अच्छा. म्हणजे 2,400. ओके ओके. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला डिटेल्स दिसतात. हे कशासाठी? तर तुम्हाला तुमचा टार्गेट ऑडियन्स शोधण्यासाठी हे करायचंय. म्हणजे काय की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याला किती लाईक्स आले वगैरे वगैरे, तर याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण 8 दिवसानंतर आपण लक्ष द्यायचं की आपले व्हिडिओज कोण बघतं आहे म्हणून. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करतात तर मला मेल येऊन जातो की रोहिणी मॅमने सबस्क्राईब केलेलं आहे आणि माझ्यातर्फे ऑटोमॅटिक मेल जातो थँक्यू फॉर सबस्क्रिप्शन. ठीक आहे. तर हे पण मग तुम्ही जर तुमचे मेल नीट चेक केले जो याच्यामध्ये अटॅच आहे, तर तुम्हाला कळतं की तुमच्या चॅनलला कोणी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे, लाईक केलेलं आहे वगैरे. सुरुवातीला आपल्याला लाईक आणि सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी लोकांना स्वतःहून सांगावं लागतं. तेवढा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, फक्त लाईक आणि सबस्क्राईब करून देणं वगैरे 400-500 होईपर्यंत. पण एकदा का तुम्ही 400-500 पर्यंत पोहोचले की तो फ्लो वाढत जातो. आपण काही पैसे लावून पण सबस्क्रिप्शन वाढवून घेऊ शकतो. बट जेव्हा तुमच्यामध्ये व्हिडिओ करण्याची कन्सिस्टन्सी येईल तेव्हाच तुम्ही सबस्क्रायबर वाढवायचे आहे. जर तुमच्यामध्ये व्हिडिओ करण्याची कन्सिस्टन्सी नाही आली तर तुम्ही सबस्क्रायबर वाढवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. ठीक आहे. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? येस. हा. आता मी इथे मला माझा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. व्हिडिओ अपलोडिंग सांगू ना? येस. अजून काही राहिलंय का? हा बघा आता इथे होम वरती गेल्या तर काही व्हिडिओज दिसतील. व्हिडिओज वर क्लिक केल्या तर माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला दिसतील. ठीक आहे. बट माझे शॉर्ट्स व्हिडिओज बघायचे असतील तर सगळे शॉर्ट्स व्हिडिओ इथे दिसतील तुम्हाला. ठीक आहे. किती व्ह्यूज झाले, काय आहे वगैरे हे सुरुवातीचे शॉर्ट्स आहेत बघा माझे. ठीक आहे. आता हे व्हिडिओज हे शॉर्ट्स. आता बघा मी तर घरामध्ये जो पडदा होता त्याच्या समोर उभं राहून काढलेले आहेत. माझ्या इन्स्टिट्यूट मध्ये काही काढलेले आहेत वगैरे. तर जसे काढले तसे मी अपलोड करून दिलेले. ठीक आहे. तर तुम्हाला पण तेच. आता प्लेलिस्ट वरती गेली तर माझ्या प्लेलिस्ट दिसतील तुम्हाला बघा. एक उडान बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनची प्लेलिस्ट आहे ज्याच्यामध्ये मी व्हिडिओ टाकते आपले जे अनलिस्टेड असतात. ठीक आहे. अनलिस्टेड म्हणजे ज्यांच्याकडे लिंक आहे तेच. म्हणजे मी माझा कोर्स आता YouTube वरती टाकून दिला. उद्या कोणी परचेस केला तर मी या व्हिडिओची लिंक त्यांना पाठवून देईन. ठीक आहे. तर मी एकदम कमी चार्जेस घेऊन पण त्यांना पाठवून देईल कारण मला तिथे काम नाही करायचंय ना, मग माझा पॅसिव्ह इन्कम सुरू होतो. ठीक आहे. हे एक्झाम प्रिपरेशनची माझी लिंक आहे. याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं, तुम्ही तेजस्विनीला हा व्हिडिओ दाखवला, तुमच्या मुलांना व्हिडिओ दाखवला, तर परीक्षेला तयारी कशी करायची, पेपर कसा सोडवायचा याच्या पूर्ण टेक्निक दिलेल्या आहे. ठीक आहे. कम्युनिकेशन स्किलच्या बाबतीत मी व्हिडिओज तयार केले, त्याची लिस्ट तयार केली आहे. सॉरी त्याची प्लेलिस्ट तयार केली, माइंडसेटची प्लेलिस्ट तयार केली, शॉर्ट्सची प्लेलिस्ट तयार केली, वैदिक मॅथ्सची पण प्लेलिस्ट तयार केली. हे पण वैदिक मॅथ्सचे पण व्हिडिओज तुम्ही तेजस्विनीला दाखवले तर तुम्हाला खूप छान छान ट्रिक्स तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर माझी स्वतःची प्लेलिस्ट केलेली आहे नंदिनी भावसार नाव. ठीक आहे. तर तुम्ही अशी प्रॉडक्टची लिस्ट, कंपनी लिस्ट, त्याच्यानंतर अजून दुसरी लिस्ट वगैरे किंवा तुम्हाला वाटतं की मोटिवेशनची तर मोटिवेशनची पण प्लेलिस्ट तुम्ही बनवू शकता. माइंडसेटची बनवू शकतात. आपण जे गोल सेटिंग मध्ये शिकतो आहेत त्याचे पण तुम्ही जसेच्या तसे व्हिडिओ तयार केल्याने तुमच्या याच्यामध्ये टाकले तरी पण चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर कम्युनिटी मी अजून तयार केलेली नाहीये. जर तुम्हाला कम्युनिटी बनवायची असेल तर कम्युनिटी म्हणजे काय की बघा बऱ्याच लोकांच्या खाली इथं जॉईन अवर कम्युनिटी आणि काहीतरी पैसे असतात 199, 499 वगैरे. तर तसं घेऊन पण लोक तुमच्या कम्युनिटीमध्ये येतात. पण जेव्हा लोक तुमच्या कम्युनिटीमध्ये येतील ते पैसे देऊन तर त्यांना तुम्हाला चांगल्या गोष्टी द्याव्या लागतील. ठीक आहे. दररोज काही ना काही खुराक जेणेकरून ते रिफ्रेश राहतील, मोटिवेट होतील वगैरे वगैरे. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. इथपर्यंत क्लिअर आहे प्रत्येकाला? क्लिअर आहे प्रत्येकाला?
येस और नो? येस येस. सुधीर सर क्लिअर आहे? रोहिणी मॅम? येस. हो हा? हो, प्रॅक्टिस ठीक आहे, केल्यानंतर आता लक्षात येईल अजून. हा, प्रॅक्टिस केल्यानंतर हे फक्त मी सांगितलंय तुम्हाला आता हे कामात नाही येणार, पण तुम्हाला डिस्क्रिप्शन वगैरे करायचंय. ठीक आहे. आता इथे बघा, मी माझ्या चॅनल वरती येऊन गेली. म्हणजे आपण युट्यूब वरती आल्यानंतर या पद्धतीने दिसतं, म्हणजे जे व्हिडिओज दिसायचे ते दिसतील. आणि खाली बघा, होम आहे, शॉर्ट्स आहे, प्लस वर चिन्ह आहे, सबस्क्रिप्शन आहे आणि युवा. ठीक आहे. तर आता मला माझा व्हिडिओ अपलोड करायचा आहे, तर मी प्लस वरती क्लिक करते. ठीक आहे. प्लस वर क्लिक केल्यानंतर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा आहे का व्हिडिओ म्हणजे काय, जो 1 मिनिटाच्या वरती आहे तो व्हिडिओ, म्हणजे तो आडवाच असायला पाहिजे. हे लिहून घ्या. 1 मिनिटाच्या वरचे व्हिडिओ हे आडवे असायला पाहिजे. 1 मिनिटाच्या आतमध्ये जे व्हिडिओ जे म्हणजे जे 59 सेकंदापर्यंत जे व्हिडिओ आहे किंवा 60 सेकंद पर्यंतचे जे व्हिडिओ आहेत ते मोबाईलने रेकॉर्ड करताना उभेच रेकॉर्ड करायचे. कसे रेकॉर्ड करायचे? उभे रेकॉर्ड करायचे. लिहिलं प्रत्येकाने? 1 मिनिटाचे मिनिटाचे असल्यावर व्हिडिओ आडवे असावे. 1 मिनिटाच्या वरचे व्हिडिओ आडवे असायला पाहिजे. वरचे 1 मिनिटाच्या वर म्हणजे 1 मिनिट अच्छा. 10 सेकंद पण होत असेल तरी तो व्हिडिओ आडवा असायला पाहिजे. हा. ठीक आहे. मग नंतर जे 1 मिनिटापेक्षा कमी आहे, म्हणजे 1 मिनिटापर्यंतचे व्हिडिओ तुम्ही उभे करू शकता, ते शॉर्ट्स मध्ये जातात. ओके. समजलं हे? सुधीर सर समजलं? येस. येस. हा, रोहिणी मॅम, रेवती मॅम? येस. सुधीर सर, तुमच्याकडे कबीरच्या दोहाचं नॉलेज खूप छान आहे. तुम्ही रोज एक दोहा घ्या आणि त्याचं शॉर्ट एक्सप्लेनेशन करत 1 मिनिटापर्यंत व्हिडिओ बनवा. आणि त्याच्यामध्ये डे 1 चॅलेंज, ठीक आहे, डे 2 चॅलेंज, असे कबीरचे दोहे जितके असतील ना तेवढे तुम्ही व्हिडिओ तयार करायला सुरुवात करा उद्यापासून, किंवा तुमच्या काकांचं सगळं काही झालं तर. ठीक आहे. हे ते दोहे जे आहेत ना, मी सकाळच्या आपल्या जे सेशन मध्येच ऐकलेले आहेत आणि ते मला हा, आवडले. बरोबर. पण मग त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला कुठे ना कुठे मिळूनच जाईल, किंवा मला जर ते व्हिडिओ भेटले तर मी तुम्हाला पाठवते. ठीक आहे. सौरभ सर, रोहिणी मॅडम आणि रेवती मॅडम, तुम्ही तिघं पण डायरेक्ट सेलिंग मध्ये आहात, तर तुम्हाला स्वप्नांचे आणि गोल सेटिंगचे व्हिडिओ बनवायचे. येस. ठीक आहे. म्हणजे तुमचा तो एक मिनिटाचा जो व्हिडिओ आहे ना, तो बघितल्यानंतर समोरच्याला वाटायला पाहिजे की मी रोहिणी मॅडमला भेटलं पाहिजे, मी रेवती मॅडमला एक कॉल तरी करायला पाहिजे, मी सौरभ सरांना प्रत्यक्ष भेटू शकतो का, चहा घेऊ शकतो का त्यांच्यासोबत, असं वाटायला पाहिजे. तर डिस्क्रिप्शन काहीच नाही, मी आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. हे पहा, आता मला इथे व्हिडिओ अपलोड करायचा आहे, माझी गॅलरी साईडला दिसते, त्याच्यामध्ये मी गेली आणि माझा हा व्हिडिओ मी सकाळी रेकॉर्ड केलेला आहे आज, पण मी अपलोड नाही केलाय. ठीक आहे. आता तुम्हाला आवाज नाही येणार कारण मी वायफाय वरून जॉईन नाही केलेलं आहे म्हणून. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आहे. आता एक मिनिट, काय करते, पुन्हा बॅकला जाते, एक्झिट स्क्रीन करते म्हणजे तुम्हाला आवाज येईल. इथे येऊ आपण. शेअरिंग इथे कशी ऑफ करायची? मी झूम मधून बाहेर येऊन गेले. एकच मिनिट. जॉईन होताना ठीक आहे. आता मी माझी स्क्रीन शेअर करते. दिसते स्क्रीन माझी प्रत्येकाला? ठीक आहे. आपण युट्यूब वर गेलो. युट्यूब वर गेल्यानंतर मी इथे प्लस वरती क्लिक केलं. ठीक आहे.
प्लस वरती क्लिक केली की इथून मी गॅलरी मध्ये गेली, बाजूला जे आहे चिन्ह त्याच्यावरती माझा जो फोटो आहे तो मी घेतला. ठीक आहे. आता बघा याचा आवाज येईल तर तुम्हाला. आवाज येतोय का तुम्हाला? नाईस. आवाज नाही येते. ठीक आहे, मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला याच्यावरून दाखवते. ठीक आहे. आता हा व्हिडिओ आहे ना नॉर्मल आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ नॉर्मल आहे, याला कुठलाही बॅकग्राऊंड साऊंड वगैरे नाही दिलेला आहे, बट कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये नॉईज नाहीये. मग मी काय केलं, डन वरती क्लिक केली. ठीक आहे. व्हिडिओ टाकला, डन वरती क्लिक केली. मला जर कुठे कट करायचं असेल तर मी इकडनं साईडने कट पण करू शकते. बरं, इथपर्यंत समजलं. व्हिडिओ टाकला मी. येस. येस. ठीक आहे. आता याच्यामध्ये व्हिडिओ नाही आला का? मला याच्यामध्ये साऊंड ऍड करायचा आहे तर मी ऍड साऊंड वरती गेली. ठीक आहे. आता तुम्हाला कोणतं गाणं किंवा काय पाहिजे तर तुम्ही ते म्युझिक इथून घेऊ शकता. ठीक आहे. मला तर काय गाणे पण नवीन माहिती आहे. फ्रेंडशिप वर काय गाणे बघ. ठीक आहे. मी इथे हे गाणं टाकून दिलं त्याला बॅकग्राऊंडला. ठीक आहे. आणि इथून क्लिक केले ओके. बघा हा व्हिडिओ आहे, पण मी जो बॅकग्राऊंडला आवाज दिलेला आहे त्या बॅकग्राऊंडला थोडासा आवाज मोठा आहे तर मी टाइम लाईन वरती गेली. ठीक आहे. आणि हा जो ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय झालेलं आहे की मी जे बोलते तो आवाज येत नाहीये, पण म्युझिकचा आवाज येतोय. तर मी या 2 लाईन वरती क्लिक केला. इथे माझा आवाज वाढवला. ठीक आहे. आणि फ्रेंडशिप जी म्युझिक घेतलीये ती. ठीक आहे. मग मी इथे डन केलं. इथे नेक्स्ट वर क्लिक केली. ठीक आहे. आता बघा ऍड डिटेल्स मागतोय है ना. आता तर मी त्याच्यामध्ये काय थॉट्स टाकलेला आहे की सक्सेस काहीतरी आहे. ठीक आहे. तर मी आता इथे फक्त इथे कॅप्शन देते, थॉट फॉर सक्सेस. सॉरी, मी इथे डायरेक्ट फोन इथे क्लिक केली आणि इथे थॉट फॉर सक्सेस, कारण हे शॉर्ट आहे ना, तर शॉर्ट मध्ये किती सेकंदाचा व्हिडिओ आहे, फक्त माझा हा 30 सेकंदाचा आहे बघा. सक्सेस हे काढून टाक. ठीक आहे. याच्यानंतर मला हॅश मध्ये काय काय येईल बघा माझा. आता माझ्या हॅश मध्ये येईल, खाली लगेच तो सजेशन देतो बघा, नंदिनी भावसार. हॅश व्हायरल. तुमच्या शॉर्ट याच्यामध्ये हे हॅश यायलाच पाहिजे. 3 तुमचं नाव, व्हायरल, YT शॉर्ट्स आणि मग नंतर मी त्याच्यामध्ये सक्सेस घेतलेलं आहे तर इथे सक्सेस पण टाकेल. सक्सेस. त्याच्यानंतर पुन्हा मी इथे हॅश मध्ये टाकलं थॉट. हे समजलं इथपर्यंत सांगा मला. रोहिणी मॅम समजलं?
Yes. रेवती मॅम उद्या मॅडम प्रत्येकाने ते एक व्हिडिओ टाकायचा. वाय.टी शॉर्ट टाकले ते नेमकी काय आहे? व्हायरल म्हणजे बघा कोणी पण टाकतं ना व्हायरल व्हिडिओ ऑन थॉट्स, व्हायरल व्हिडिओ ऑन सक्सेस. तर नुसतं व्हायरल हा शब्द आला तर तुमचे सगळे व्हिडिओ यायला पाहिजे शॉर्ट्स मधले, म्हणून हॅश व्हायरल टाकायचं. वायटी शॉर्ट्स म्हणजे युट्यूबचं शॉर्ट आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे हा, म्हणून वायटी शॉर्ट्स टाकायचं. ठीक आहे. माझ्या याच्यामध्ये सक्सेस आलेला आहे म्हणून मी हॅश देऊन सक्सेस दिलं. माझ्या याच्यामध्ये थॉट्स आलेला आहे म्हणून मी हॅश देऊन थॉट्स दिलं. ठीक आहे सौरभ सर समजलं, सुधीर सर समजलं? येस. हा सुधीर सर समजलं? रेवती मॅम येस मॅम. हो ठीक आहे. आता इथे पब्लिक आहे, लोकेशन. आता बघा सौरभ सर नेहमी इकडे तिकडे फिरत असतात वगैरे, तर तुम्ही लोकेशन पण तिथे टाकायचं. म्हणजे तुम्ही ज्या लोकेशनला ते शूट केलेलं आहे ते लोकेशन पण टाकायचंय, जेणेकरून लोकांना कळतं की तुम्ही किती जग पाहिलेलं आहे किंवा कुठे कुठे व्हिडिओज तुम्ही रेकॉर्ड केलेले आहेत. तर लोकेशन तुम्ही टाकणं गरजेचं आहे. जसं माझे पण काही व्हिडिओज आहेत जेव्हा मी लोणावळ्याला ऑफलाईन सेशन्स घेतलेले आहेत वगैरे, तर तिथे पण काही व्हिडिओज मी रेकॉर्ड केले होते. तर त्याचं लोकेशन मी लोणावळा आणि कोणत्या हॉटेलमध्ये शूट केलेलं आहे तर त्या हॉटेलचं नाव वगैरे टाकलेलं. ऑडियन्स मध्ये याच्यावरती क्लिक केली तर बघा नो इट्स नॉट मेड फॉर किड्स, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जर तुमचे किड्स साठी व्हिडिओ असेल तर यस इट्स मेड फॉर किड्स केलं तर हा व्हिडिओ युट्यूब किड्सच्या चॅनल वरती जाईल. ठीक आहे. तर तुम्ही लहान मुलांसाठी व्हिडिओ बनवत असाल तर पहिलं ऑप्शन ऑन करा, म्हणजे तुमचे व्हिडिओ युट्यूब किड्स वरती पण दिसतील. आणि जर तुमचे नसतील लहान मुलांसाठी तर नो इट्स नॉट मेड फॉर किड्स वरती क्लिक करायचे. ठीक आहे. आता रिलेटेड व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही सेट करू शकतात. ऑडिओ मिक्सिंग आपण केलेलं आहे, ऍड पेड प्रमोशन लेबल नाहीये आणि कमेंट्स आपण ऑन ठेवले. तर याच्यामध्ये काही अडचण आहे का अपलोड करतानाच्या याच्यामध्ये? हे सगळं प्रत्येक व्हिडिओच्या वेळेला करायचंय का? काय काय हे सगळं नो इट्स मेड फॉर किड्स नाही, वगैरे एकदा हे तुम्ही सेट प्रत्येक करून दिलं ना. आता बघा मला करावं लागलं का सेट? नाही, मी फक्त तुम्हाला त्या ॲरोवर जाऊन तुम्हाला ते ऑप्शन्स दाखवले. खालचं कुठेच तुम्हाला काहीच मॉडिफिकेशन नाही करायचंय, फक्त तुम्हाला टायटल द्यायचंय बस. लोकेशन वगैरे लोकेशन तुमचा व्हिडिओची जागा बदलली तर, आता मी घरूनच शूट केलाय त्याच्यामुळे मी लोकेशन नाही देणार तिथे. बरोबर. ठीक आहे. पण तुम्ही असं कुठेतरी चांगल्या जागी गेलेले आहेत तर केव्हा पण लक्षात ठेवायचंय की तुम्ही कुठे फिरायला गेले तर 4-5 व्हिडिओ साठी आपली स्क्रिप्ट तयार करूनच जायचं. सुविचार तरी ओके. घेऊन जायचे, थॉट्स तरी वगैरे, जेणेकरून तुमचे ते 4-5 व्हिडिओ तयार झाले तर घरी आल्यानंतर तुम्ही काही व्हिडिओ तयार केले तर पहिला तो व्हिडिओ टाकला तर दुसरा वेगळा टाकायचा घरी केलेला शूट, मग पुन्हा तिसरा तो टाकायचा, पुन्हा चौथा दुसरीकडे शूट केलेला टाकायचा. तर दररोज वेळ काढण्याच्या ऐवजी जर तुम्ही असं ठरवलं की हप्त्यातून रविवारचा दिवस माझा व्हिडिओचा आहे, कारण तेजस्विनी घरी असते तर ती मोबाईल पकडू शकते तर मला व्हिडिओ काढता येईल, तर तुम्ही दर रविवारी 6 व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्यायचे. ठीक आहे. आणि सोमवारी वगैरे आता बघा तुम्ही जर विजिबिलिटी आहे ना इथे पब्लिक वरती जर जाल तर खाली शेड्यूल पण आहे बघा. म्हणजे Yes. तुम्हाला फक्त रविवारचा दिवस द्यायचा आहे ना, तर तुम्ही ते शेड्यूल वरती तारीख सेट करून घेऊ शकता. मी पण बऱ्याच वेळेस असंच करते, म्हणून माझे व्हिडिओ रात्री 12 वाजता वगैरे येतात. ठीक आहे. तुम्हाला कोणती डेट पाहिजे तर इथून डेट सिलेक्ट करा. आता मला समजा हा व्हिडिओ 17 तारखेला सकाळी 12 वाजता पब्लिश करायचा आहे, तर मी 17 तारीख घेतली. लगेच तो टाइम येतो 12 AM. ओके. तर हा व्हिडिओ रात्री 12 वाजता येईल आणि मला आत्ताच लगेच पब्लिश करायचा आहे, तर मी इथे 16 तारीख घेईल. ओके. इथे टायमिंग जो येईल तो तुमचा, आता किती वाजले आपले 8:23 झालेले आहेत ना, तर 8 टायमिंग कितीला 25. ठीक आहे. ओके. समजलं हे तुम्हाला? Yes. हा ठीक आहे. म्हणजे आपण एखादा व्हिडिओ जर रेकॉर्ड करून ठेवला आणि हा. त्याला जर टायमिंग डेट टाकून ठेवली तर त्या दिवशीच तो हे होणार. यस, म्हणजे तुम्हाला रोज रोज त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आता समजा सौरभ सर
की तुम्हाला कळलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला वेळच नाही मिळणार आहे व्हिडिओ अपलोडिंगला. तुमच्याकडे खूप कामं आली आहेत. मग तुम्ही काय करायचं, त्या हप्त्याच्या आधीच तुमचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे आणि त्या दिवसाला अपलोड कर म्हणून सेटिंग करून ठेवायचे. ते व्हिडिओ ऑटोमॅटिकली अपलोड होते. ओके ओके तुमचा गॅप पडत नाही. अंडरस्टँड ओके समजलं? सुधीर सर समजलं? येस रोहिणी मॅम समजलं? रेवती मॅम समजलं? Yes. ठीक आहे. अपलोड करताना तुम्हाला केव्हाही काही अडचण आली तर तुम्ही ग्रुपवरती टाका. म्हणजे तुमच्या एका प्रॉब्लेममुळे बाकीच्यांचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही पर्सनली टाकलं, मी पर्सनली आन्सर दिलं, तोच प्रॉब्लेम सुधीर सरांना आला तर मला परत सुधीर सरांना आन्सर द्यावं लागतं. बरोबर आहे. पण मी एकाला दिला, सेम प्रॉब्लेम दुसऱ्याला तसं करताना आला तर तो व्यक्ती तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो त्या स्क्रीनशॉट वरून मी जे आन्सर्स दिलेले आहेत ते. म्हणून तुमचे प्रॉब्लेम्स मोस्टली आपल्या ग्रुपवरती डिस्कस करायचे आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे प्रत्येकाला? Yes. ठीक आहे. आता मी अपलोड शॉर्ट. येस आता ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, ज्यांनी बेलचं बटन प्रेस केलेलं आहे, त्यांना लगेच नोटिफिकेशन गेलं की नंदिनी मॅमचा व्हिडिओ आलेला आहे म्हणून. ठीक आहे. आता मी काय करते, इथून एक्झिट करते स्क्रीन. हा, एकच मिनिट द्या मला. मी जो व्हिडिओ होता ना तो कसा होता साधा ते दाखवते. तुमच्याच याच्यावरती टाकते. मलाही नाही माहिती, मी सकाळी इतक्या घाईघाईत तो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे ना की एक्झॅक्टली मी काय रेकॉर्ड केलंय मलाच नाही माहिती. ठीक आहे. मी इथे स्क्रीन शेअर करते तुम्हाला. ग्रुपला टाकलं काय? हा, ग्रुपला टाकला जेणेकरून हे बघा तुम्हाला कळेल. माझी स्क्रीन विजिबल आहे ना? येस. आता हे लेक्चर परत मला हिंदीतून घ्यावं लागेल कारण ते सर नाही आहेत ना जॉईन झाले. झाले होते ते जॉईन. केले वाटतं मग परत वीरेंद्र सर नाही जॉईन झाले होते. झाले होते. कोण वीरेंद्र सर जॉईन झाले होते. आता इथे नाही बघा. नाही नाही जॉईन नाही झाले होते मॅडम. आता बघा हा व्हिडिओ मी प्ले करते तुम्हाला सगळ्यांना ऐकू येईल. दोस्तों दोस्तों आपने ये कहावत तो सुनी होगी कि अर्ली सक्सेस इज अ स्कैम, ग्रेट थिंग्स टेक्स टाइम। यानी कि अगर आपको सफलता नहीं मिल रही है तो आप ही सोच लीजिए कि बहुत बड़ी सक्सेस आपको मिलने वाली है, इसलिए आपको सक्सेस मिलने में लेट हो रहा है। धन्यवाद। ठीक आहे. बघा मी अगदी 19 सेकंदाचा व्हिडिओ, हा साधा व्हिडिओ आहे. आता आपण जाऊया इथे माझ्या चॅनल वरती. किंवा आपण गुगल वरती जाऊया.
ठीक आहे, आता हे माझे सगळे शॉर्ट्स आले, लेटेस्ट शॉर्ट्स तो दाखवतो की नाही का? ठीक आहे, मी माझ्या चॅनल वरती जाते. ठीक आहे, इथे शॉर्ट्स वर गेली. अरे तो शॉर्ट्स प्रायव्हेट तर नाही झाला ना? झाला की नाही तो तेच बघावं लागेल. अपलोड होत असेल, आपण इथे बघूया. अजून शेड्यूल झालाय तो, अजून झाला नाहीये. ठीक आहे, बट आता इथे मी जर प्ले केला तो, तर तुम्हाला सगळ्यांना आवाज येतोय का बघा, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे? दोस्तों, आपने ये कहावत तो सुनी होगी कि अर्ली सक्सेस इज अ स्कैम, ग्रेट थिंग्स टेक्स टाइम। यानी कि अगर आपको सफलता नहीं मिल रही है तो आप ही सोच लीजिए कि बहुत बड़ी सक्सेस आपको मिलने वाली है, इसलिए आपको सक्सेस मिलने में लेट हो रहा है। धन्यवाद। बॅकग्राऊंड म्युझिक ऐकू आली आता? येस. हा, म्हणजे हा फरक पडतो तुम्हाला की जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना फक्त तिथल्या तिथेच ऍड म्युझिक वरती जर क्लिक केली तर तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ थोडासा छान वाटतो ऐकायला वगैरे. पण समजलं इथपर्यंत? येस. काही अडचण? नो. ठीक आहे, तरी पण त्याच्यावरती लिहायचं कसं, तर तिथे टेक्स्ट ऑप्शन पण आहे. तर जो थॉट आहे तुमचा तोच थॉट तुम्ही वरती पण टेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करू शकता. बघा, मी तुम्हाला शिकवते, पण तुम्ही जेवढा वेळ त्या युट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी घालवाल तेवढे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स तिथे समजतील. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाने रोज आपला एक तरी व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे, हे लक्षात घ्या. आता आपण समजा 15 एप्रिलला शिकतोय, तर मेच्या एंडिंग पर्यंत म्हणजे 45 डेज मध्ये तुमचे ऍटलीस्ट 20 तरी व्हिडिओज अपलोड झाले पाहिजे. कोण चॅलेंज घेतंय 20 व्हिडिओचं? किती? 20 व्हिडिओज, मिनिमम 20. 20 ना? मी. हा, तुम्ही घेताय सौरभ सर? नक्की? येस. ठीक आहे, व्हेरी गुड. रोहिणी मॅम? करणार मॅडम, प्रयत्न करून करेल मी मिस. प्रयत्न नाही म्हणजे आहे ना, जे लीडर असतात नाही, ना, सुरुवात कळाली ना एकदा, मग होईल जाईल. मग सुरुवातीला थोडस हे होईल. उद्यापासूनच करा. चालेल. तुम्हाला काही पण अडचण आली तर मी बसली इथे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. चालेल. तर उद्यापासूनच सुरुवात करा. छान तयारी करा, मस्तपैकी छान ड्रेस घाला आणि तुमच्या तिथे एखादी प्लेन भिंत असेल तर त्या प्लेन भिंतीजवळ उभं राहा. मुलाला मुलीला सांगा की तू कॅमेरा धर आणि एक छोटासा थॉट. तुम्ही मराठीतून छान बोलू शकतात तर मराठीतून करा. 700 करोड लोकांमध्ये म्हणजे पूर्ण आपण जर जगाचं 700 करोड 730 करोड काहीतरी आहे पॉप्युलेशन, त्यातून 1.30 करोडच्या अबाव लोक मराठी समजतात आणि ते ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आहेत. येस. त्याच्यामुळे मला मराठी येते मग मी मराठीतून केलं तर लोक बघतील का वगैरे असा विचार करायचा नाही. तुम्ही एकच विचार ठेवायचा आहे मनामध्ये की मी एका तरी व्यक्तीच्या आयुष्यात माझ्या व्हिडिओतून बदल आणू शकते म्हणून. येस. एका व्यक्तीच्या आयुष्यात मी व्हॅल्यू ऍड करू शकते. मी तिथपर्यंत नाही पोहोचू शकत मी पूर्ण जगामध्ये, पण माझा व्हिडिओ तर पोहोचू शकतो ना.
येस. हा, म्हणून मला व्हिडिओ बनवायचे आहेत आणि तुम्ही पण 20 व्हिडिओज तुमचे 45 डेज मध्ये, खूप कमी चॅलेंज दिलं मी तुम्हाला, खूप छोटं दिलं एकदम. ठीक आहे, 20च्या अबाव केले तर अतिउत्तम. रेवती मॅम, रेवती मॅम आहेत का? येस मॅम, येस. हा, तुम्ही पण घेताय ना? हो हो घेते. हा, 20 व्हिडिओ तुम्हाला जे छान वाटेल ते थॉट्स वगैरे, पण आपला एक निश ठरवून घ्या. याच्यावरतीच करायचे. तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघाल तर सगळे विद्यार्थ्यांसाठीच होते. आताचे व्हिडिओ मनी, सेल्स याच्या बाबतीतच आहे. तर तुम्ही एक निश पकडून घ्या की मला या बाबतीत व्हिडिओ करायचे, माझ्या कंपनीचे प्रॉडक्ट्सच्या बाबतीत व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा हेल्थच्या रिलेटेड बनवायचे आहेत. तुम्ही जसं हेल्थच्या रिलेटेड पण प्रॉडक्ट्स असतील तर तुमचे कोणते हेल्थचे प्रॉब्लेम्स कशामुळे सुरू होतात हा व्हिडिओ बनवा आणि त्याच्या शेवटी सांगा की तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या लाईफ मध्ये हेल्थ विषयी येणाऱ्या या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करू शकतात. मग पुढचा व्हिडिओ त्या पद्धतीने पण तुम्ही आवाज कट लोकांपर्यंत होतोय मॅडम, येऊ शकता. आवाज कट होतोय. माझा हा. अच्छा, तर काही नाही, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तर हेल्थ चॅलेंज विषयी बोलतात, तर शेवटी असं बोलायचं आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला या चॅलेंजला कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो याबद्दल मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला तर तो व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत मिळेल म्हणून. ठीक आहे, शेवटी एक ओळ टाकायचीच आहे. आता मी म्हणत नाही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा म्हणून, पण तुम्ही टाकायची प्रत्येकाने. ठीक आहे, मागितल्याने मिळतं, न मागता काहीच मिळणार नाहीये तुम्हाला. येस मॅम. मागण्याची सवय लावा. कोणी पण आलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर सांगायचं. तेजस्विनीला काम देऊन द्यायचं, तुझ्या जेवढ्या मैत्रिणी ना त्यांना सांग मम्मीने चॅनल ओपन केलंय, सबस्क्राईब करायचंय म्हणून. सगळ्यांना सांगायचं सबस्क्राईब करायला. कॉलनीतले जे काही मैत्रिणी असतील त्यांना म्हणा, बाई तू नको बघू पण सबस्क्राईब कर. येस येस. ठीक आहे, तर आपले आधी सबस्क्रिप्शन वाढवा, व्ह्यूज नंतर वाढतील आपोआपच जेव्हा आपण त्याच्यामध्ये हे होत जाऊ. ठीक आहे, तुम्हाला ते हरविंदर सिंग आठवतात ना, त्यांचे तर आता माझ्यापेक्षा पण व्ह्यूज वाढलेले आहेत, पण जे जिथे पण जातात ना तर त्यांना ओळखतात, हा आप यूट्यूब वाले हो ना, आणि काही काही लोक त्यांना ऑफर पण देतात की हमारा भी वीडियो बना के दो, प्रोडक्ट के रिलेटेड आप वीडियो बना के दो, आप ब्रँड एम्बेसेडर बन जाओ वगैरे. तर ही जादू आहे व्हिडिओची, पण त्याला कन्सिस्टन्सी खूप लागते. ठीक आहे, सुधीर सर तुम्ही घेताय 20 व्हिडिओचं चॅलेंज? हो, प्रयत्न करतो नक्की. हा, तर मी तुम्हाला आयडिया दिली आहे, कबीरच्या दोहांचे तुम्ही बनवू शकतात. तुम्ही माइंडसेट वरती खूप छान वाचन पण आहे तुमचं आणि तसं वाचत पण असतात, त्यामुळे तुम्ही ते पण करू शकतात. आणि हो, मी जे पुस्तक वाचते त्या पुस्तकातल्या काही गोष्टी मला छान वाटल्या तर मी त्या जशाच्या तशा ग्रुपवर टाकते. ते कॉपी करायचं, गुगल ट्रान्सलेटर मध्ये जायचं आणि ते पेस्ट करून घ्यायचं. त्याचा मराठीत अर्थ येईल, हिंदीत अर्थ येईल आणि तो वाचायचा आणि समजायचा. ठीक आहे, समजलं हे प्रत्येकाला? रोहिणी मॅम, रेवती मॅम, सौरभ सर, सुधीर सर, समजलं? येस. ठीक आहे, येस मॅम, येस. आपला गोल सेटिंगचं सेशन आहे. सुधीर सर तुमचं पहिलं राहून गेलेलं आहे ना गोल सेटिंगचा पार्ट? हा, ऍक्च्युली मी आहे ना म्हणजे उद्या नाहीये बरं का, मी सकाळी नाहीये का? आता रात्रीच तर चाललोय ठीक आता आहे, मी ऍक्च्युली. रेकॉर्डिंग तुम्ही बघून घ्याल पण मग. येस येस, हा मी हा? आता मी ठीक आहे, तर उद्या आपण गोल सेटिंगचं घेणार आहोत. तर तुमचा क्लास सोमवार, बुधवार आणि शुक्रवार होईल. तर गोल सेटिंगचा क्लास हा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असं 3 दिवस होईल हप्त्यात. ओके. ठीक आहे, चालेल. ओके, सो Yes. गुड नाईट एव्हरीवन अँड ऑल द बेस्ट फॉर व्हिडिओ. थँक्यू मॅम. थँक्यू गुड मॅम. नाईट.